1919 खिलाफत चळवळ मोहम्मद अली व शौकत अली यांनी दिल्ली येथून सुरुवात केली. 1919 ची दुसरी घटना मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेग्यू हा भारत मंत्री तर चेम्सफोर्ड हा व्हाईसरॉय होता. या कायद्यालाच हिंदुस्थानचा मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. उजाळले पण सूर्य कुठे आहेत, लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वर्तमानपत्रात या शीर्षकाचा एक अग्रलेख लिहिला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर टीका केली. या कायद्यानुसार प्रांतात द्विदल राज्य पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यालाच मॉन्टफोर्ड कायदा असे सुद्धा म्हणतात. या मॉन्टफोर्ड कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडी मेडन कमिटी स्थापन करण्यात आली आणि मुडी मेडन कमिटीने असे सांगितले की दर 10 वर्षानंतर या कायद्याची परिणामकारकता तपासण्यासाठी एक कमिशन गठीत करण्यात येईल. त्यानंतर 6 एप्रिल 1919 रोलेट ॲक्टचा निषेध दिवस हा संपूर्ण भारतात काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. रोलेट ॲक्टनुसार या ॲक्टनुसार एखाद्या व्यक्तीला संशय येताच त्याला अटक करण्याचे अधिकार इंग्रजांना मिळाले होते. त्यानंतर 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. या हत्याकांडाचा प्रमुख दोषी आहेत जनरल डायर तसेच लेफ्टनंट गव्हर्नर ओल्डवायरचे आदेश होते. या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सर हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर कमिशन नेमण्यात आली. हंटर कमिशनने या डायरला निर्दोष सांगितले. 1 ऑगस्ट 1920 वयाच्या 64व्या वर्षी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला व महात्मा गांधींच्या हाती काँग्रेसचं नेतृत्व आलं आणि गांधी युगाला सुरुवात झाली. महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम असहकार आंदोलनाला सुरुवात केली. असहकार आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर टिळकांच्या नावाने टिळक स्वराज्य फंड उभारण्यात आला. या फंडात 1 कोटीहून अधिक रक्कम जमा झाली. 5 फेब्रुवारी 1922 उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा येथील हत्याकांड. या हत्याकांडात असहकार चळवळीच्या दरम्यान शांततेच्या मार्गाने यात्रा निघाली होती. त्या यात्रेत किंवा निषेध मोर्चा म्हणू आपण, त्या निषेध मोर्चा दरम्यान हा मोर्चा किंवा जमाव हिंसक झाला. या हिंसक जमावाने तेथील पोलीस स्टेशन जाळून टाकले आणि त्या घटनेत 1 पोलीस उपनिरीक्षक आणि 23 पोलीस मरण पावले. या घटनेतील हिंसेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी आपली असहकार चळवळ मागे घेतली. गांधीजींना अटक झाली आणि 6 वर्षाचा तुरुंगवास झाला. 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी केली. या पक्षाचा उद्देश विधिमंडळाची निवडणूक लढवून सनदशीर मार्गाने ब्रिटिशांची अडवणूक करणे. 1924 हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना चंद्रशेखर आझाद यांनी केली. 1924 काकोरी कट. चंद्रशेखर आझाद व रामप्रसाद बिस्मिल यांनी हा काकोरी कट घडून आणला. काकोरी रेल्वे स्टेशन होते, त्या ठिकाणी इंग्रजांची शस्त्रास्त्राने भरलेली ही रेल्वे लुटण्यात आली. त्याला आपण काकोरी कट म्हणतो. 1925 RSS ची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉक्टर हेडगेवार यांनी केली. RSSचं सर्वोच्च पद असते सरसंघचालक. सध्याचे RSSचे प्रमुख आहेत सरसंघचालक आहेत मोहन भागवत. RSSचं मुख्यालय आहे नागपूरला. 1925 ची दुसरी घटना साम्यवादी पक्षाची स्थापना डॉक्टर अमृत डांगे यांनी केली. 1927 सायमन कमिशन. या कमिशनचा उद्देश होता 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची परिणामकारकता तपासण्यासाठी एक मुडी मेडन कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या मुडी मेडन कमिटीने असं सांगितलं होतं की दर 10 वर्षानंतर या कायद्याची परिणामकारकता तपासण्यासाठी एक कमिशन गठीत करण्यात येईल. त्यानुसार 1919 + 10 1929 कमिशन गठीत होणं गरजेचं होतं. परंतु इंग्लंडमध्ये निवडणुका असल्यामुळे 2 वर्ष आधीच कमिशन येऊन गेलं आणि ते कमिशन आलं 1927 सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांचे एक कमिशन, त्याला आपण सायमन कमिशन म्हणतो. परंतु या कमिशनवर भारतीयांनी या कमिशनचा निषेध केला, बहिष्कार टाकला, कारण या कमिशनमध्ये 7ही सदस्य ब्रिटिश होते.
मॉन्टफोर्ड कायद्याच्या चौकशीसाठी कमिशन होतं. या कमिशनने सर्वप्रथम अनुसूचित जाती हा सर्वप्रथम शब्द प्रयोग केला. या कमिशनचा निषेध करत असताना निषेध मोर्चाचं नेतृत्व लाला लजपतराय करत होते आणि सॅडर्स याने या मोर्चावर लाठीचार्जचे आदेश दिले. या लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू होतो आणि लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू व चंद्रशेखर आझाद यांनी लाहोर रेल्वे स्टेशनवर सॅडर्सचा खून केला. 1928 नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी मांडला. 1928ची दुसरी घटना मिरत कट. त्या कटात जोगळेकर, निमकर व जोशी सहभागी होते. 1928ची तिसरी घटना बारडोली सत्याग्रहाला सुरुवात. या बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं आणि म्हणून या नेतृत्वावर खुश होऊन बारडोलीच्या महिलांनी पटेलांना सरदार ही उपाधी दिली आणि त्यांना आपण आता सरदार वल्लभभाई पटेल असे म्हणतो. आजचा इतिहास भाग 6 इथेच संपतो. इतिहास भाग 7 ऐकण्यासाठी जुळून राहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडे सोबत. धन्यवाद.